वानखेडे स्टेडियममध्ये आज एक भव्य सोहळा पार पडला। टीम इंडियाचा हिटमॅन मुंबईचा अभिमान रोहित शर्मा याच्या नावानं स्टँडचं नामकरण करण्यात आले। वानखेडे स्टेडियम जिथे रोहितनं अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या, तिथे आता रोहित शर्मा नावाचं स्टँड असणारं एक स्टँड ओळखलं जाणार आहे। तर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच अशा मोठ्या सोहळ्यात सहभागी झाला होता। याच वेळी भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावानं देखील स्टँडचं नामकरण करण्यात आले। तर MCAचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या नावानं MCA ऑफिस लाउंजचं उद्घाटन झालंय। या खास कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा उपस्थित होते। तर आता वानखेडेमध्ये रोहितसह मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचं ही स्टँड दिसणार आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या निर्णयामुळे वानखेडे स्टेडियमच्या गौरवशाली परंपरेत आणखी एक नवं पर्व सुरू झालंय। तर वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांच्यासारख्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावावरती देखील स्टँड आहेत। तर आता मुंबईचा राजा रोहितचं नाव ही त्या यादीमध्ये जोडलं गेलंय।